नमस्कार. खरं तर माझ्या मागच्या काही व्हिडिओच्या कमेंट्समधला आणि मला येणारा कॉमन डाऊट काय आहे की मार्क्स कमी आहेत, मग CSIT भेटेल का? म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50 to 90 मार्क्स आहेत, मग याच्यावरती एका चांगल्या कॉलेजमध्ये CSIT भेटेल की नाही? खरं तर हा जो डाऊट आहे ना, याचा करेक्ट एक्सप्लेनेशन विथ तुम्हाला प्रूफ मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की भलेही तुमचं मार्क्स जरी कमी असेल तर तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये एका चांगल्या ब्रँचमध्ये कसं ॲडमिशन घेता येईल याबद्दल बोलणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो नक्की एंडिंगपर्यंत बघा. आणि एक विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत जर बघितलात, म्हणजे मोस्ट ऑफ दी माझे ऑडियन्स आहे ते पालक वगैरेच बघतात, परंतु विनंती आहे की जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतायत ना, तो आपल्या पालकांसोबत शेअर करा. कारण का या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण का पुढची इंजिनिअरिंग 4 वर्षसुद्धा त्यामध्ये एक्सप्लेन केले आहे, कॉलेजची रियालिटी पण एक्सप्लेन केली आहे आणि कमी मार्क्सवर चांगलं कॉलेज मिळू शकतात का, ऑप्शन्स काय आहेत, आपल्याकडे बॅकअप प्लॅन काय असला पाहिजे, हे सुद्धा मी एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, आय होप सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पफुल ठरणार आहे. तर आता एक कारण मला एक सांगायचं आहे की तुमचा स्कोर आता तुम्हाला समजला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क्स आहेत, चांगलं पर्सेंटाईल मिळून त्यांना एका ठीकठाक म्हणजे ॲव्हरेज किंवा त्याच्याहून चांगल्या कॉलेजमध्ये CS, IT या टेक ब्रँचेस जे आहेत, AI, डेटा सायन्स, मशीन लर्निंग याच्यामध्ये ॲडमिशन मिळणार आहे. मग प्रश्न येतो, ज्या विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे 50 मार्क्स टू 90 मार्क्सच्या दरम्यान आहे, अशा विद्यार्थ्यांचं काय? खरं तर सगळ्यात जास्त फ्लक्च्युएशन्स आणि भीतीदायक वातावरण याच विद्यार्थ्यांच्या घरामध्ये असतं. का? कारण का तुमचं एकतर म्हणजे सर्टेनिटी नाही आहे की पर्सेंटाईल किती येतील, कॉलेज कुठे मिळेल, कट ऑफ यावर्षी वाढणार की नाही. कारण का जनरली याच स्कोरमधला जो कट ऑफ असतो तो कमी जास्त होऊ शकतो. मग आता या स्कोरवरती आपल्याला CS मध्ये किंवा IT मध्ये ॲडमिशन मिळू शकतं का, आणि जर मिळालं तर ते कॉलेज चांगलं असणार की नाही याबद्दल सांगतो. जर तुमचा स्कोर 50 to 90 असेल आणि जर तुम्हाला CSIT मध्येच हवं असेल तर तुमच्यासाठी ऑप्शन्स काय असणार आहेत? पहिलं म्हणजे काय, तुम्ही रिझल्ट ॲक्सेप्ट करायला शिका. कारण का या स्कोरमध्ये किंवा या रेंजमध्ये 50 to 90 मध्ये काही विद्यार्थ्यांचा स्कोर खूप चांगला येणार आहे. म्हणजे विचार करा, 70 जर मार्क्स असेल, काही विद्यार्थ्यांचे 80+ किंवा 84+ पण येऊ शकतात आणि काही शिफ्टच्या विद्यार्थ्यांना 70 मार्क्सवरती 50 किंवा काहीही स्कोर येऊ शकतो. त्यामुळे ॲक्सेप्ट द रिझल्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि पालकांना सुद्धा सांगायचं आहे की आपल्या मुलांना अभ्यास केलेला आहे, 2 वर्ष मेहनत केली आहे, त्याने त्याचा बेस्ट दिला आहे. आता आपली जबाबदारी काय आहे की भलेही त्याचा स्कोर कितीही येऊ देत, त्या स्कोरवरती आपल्याला एक चांगलं कॉलेज फाइंड करायचं, एक बेस्ट काउन्सिलिंगद्वारे. त्यामुळे स्टेप नंबर 1 आहे, रिझल्ट की कसा येऊ देत, तो स्कोर ॲक्सेप्ट करून पुढे तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे. दुसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, जर तुमचा स्कोर जर कमी असेल, पर्सेंटाईल कमी आलं, तर तुमच्यासाठी CSIT मिळवण्यासाठी एक ऑप्शन आहे, तुमचे बेस्ट कॉलेज लिस्ट. खरं तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप का ठरते, ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमची कॉलेज लिस्टचा प्रिफरन्स. त्यामुळे एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, जर तुमचं पर्सेंटाईल कमी आहे म्हणून तुम्ही खूपच लो कॉलेजेस वगैरे भेटलेत आणि एखादं कॉलेज तुमच्या हातातून मिस झालं, ज्याचा कट ऑफ यावर्षी बायचान्स कमी आला, तर ते कॉलेज तुमच्या हातातून मिस होता कामा नये. म्हणून कॉलेज लिस्ट जी बनवताय ना, खूप गायडेड म्हणजे व्यवस्थित विचार करून ती बनवा. जी बनवलेली लिस्ट आहे त्याच्यावरती सतत विचार करा, कारण का अजून या लिस्ट अपलोड करायला जवळजवळ 1 महिन्याचा वेळ आहे. मग तोपर्यंत आपण विचार करू शकतो, आपली ठाम मतं घेऊ शकतो, आपल्या पेरेंट्ससोबत, आपल्या ज्या इतर रिलेटिव्हसोबत बोलून त्यांचं मत घेऊ शकतो की खरंच CSIT करायचं आहे, मला कोणती ब्रँच योग्य राहील, या गोष्टी कन्सिडर करू शकतो. त्यामुळे स्टेप नंबर 2 आहे बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं, ज्यांचा स्कोर 50 to 90च्या दरम्यान आहे. स्टेप नंबर 3 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर जी कॉलेजेस आहेत, आता उदाहरणार्थ जी काउन्सिलिंग आहे ती प्रोसेस नीट करा. का तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, रिझल्ट तुमचा आला आहे म्हणजे तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आहे असं नाही आहे. काही विद्यार्थी बघितलं तर रिझल्ट चांगला आहे परंतु कॉलेजेस नीट भेटलेले नाहीत. मग सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जरी तुमचा रिझल्ट आता काही येऊ देत, त्या रिझल्टची काउन्सिलिंग मात्र नीट करा. कारण का बघतोय ना, मोस्ट ऑफ दी विद्यार्थी काय करतात, कशीही ती काउन्सिलिंग करतात, व्यवस्थित लक्ष देत नाहीत, कॉलेजचे लिस्ट व्यवस्थित भरत नाहीत. मी या गोष्टी, या चुका ज्या आहेत, परत जाऊन तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये खूप अवघड होऊ शकतात. म्हणून सांगण्याचं उद्देश, काउन्सिलिंग जी आहे ती नीट करा. ज्यांच्याकडे तुम्ही काउन्सिलिंग घेताय त्यांना व्यवस्थित तुमची सिच्युएशन समजावून सांगा, तुमची मार्क्स, तुमची पर्सेंटाईल. कारण का मोस्ट ऑफ दी काउन्सिलर्स बघतो ना, विद्यार्थ्यांना नेग्लेक्ट करतात. त्यांना फक्त काय करतात, एकच कॉलेज लिस्ट बनवली ती सगळ्या विद्यार्थ्यांना रँडमली चिकटवून देत असतात. मग प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिमांड, पर्सेंटाईल, कॅटेगरी, त्याला कॉलेज, ब्रँच हे वेगवेगळं असतं. प्रत्येक विद्यार्थ्याची इंडिव्हिज्युअल कॉलेज लिस्ट बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही काउन्सिलरसोबत बोला. आता ज्यावेळी आमच्याकडे सुद्धा काउन्सिलिंगला विद्यार्थी एनरोल
एनरोल करतात, मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की जर तुमच्या पेरेंट्सला बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना आधी प्रोसेस समजावून सांगेल आणि तुम्हाला सुद्धा समजावून सांगेल. आणि एक विशेष सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आमच्याकडे एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. कारण का पुढचे 2 ते 2.5 महिने कंप्लीट डाऊट सपोर्ट आणि गायडन्स विथ बेस्ट कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. एक म्हणजे पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल, माझे पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असतात, तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणते हवे, त्यानुसार एक बेस्ट कॉलेजची लिस्ट मी स्वतः तुम्हाला बनवून देणार आहे. जर काही चेंजेस करायचे असेल ते सुद्धा आपण त्यामध्ये करू शकतो. थर्ड असणार आहे ती म्हणजे काय, जशा आता CETच्या स्टेजेस येतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, स्पॉट राऊंड, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची झूम मीटिंग अरेंज करतो आणि विद्यार्थ्यांना गाईड करतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, एक बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग आम्ही पुढचे 2 ते 2.5 महिने तुम्हाला गाईड करू. आणि एक सांगतो, बाकीच्यांसारखे मी हे सांगणार नाही की तुम्हाला कमी मार्क्सवरती टॉप कॉलेजेसमध्ये CSIT वगैरे मिळेल. मात्र एक नक्की सांगेल, तुमचं जे पर्सेंटाईल आहे त्याच्यावरती बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. त्यामुळे ज्यांना एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. आता पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे काय, जर तुमचा स्कोर 50 to 90च्या दरम्यान आहे तर तुम्हाला कॉलेजेस कुठली प्रिपेअर केली पाहिजे. खरं तर एक उदाहरण सांगायचं आहे, मी मोस्ट ऑफ दी बघतोय ना, माझे जे व्हिडिओ बघतात ते ऑडियन्स एकतर मिडल क्लास फॅमिलीज किंवा गावातून जे येणारे विद्यार्थी आहेत ना ते वगैरे बघतात. मग विचार करा, एखादा विद्यार्थी गावाकडून येतोय, त्याचं पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली 70 to 80 आहे, त्या विद्यार्थ्याला पुण्यातलं CSIT हवं आहे. पुण्यातील CSITचं जनरली कट ऑफ 80+ किंवा 86+ पर्सेंटेज टिकटॉक कॉलेजेसचं आहे. मग पुण्यामध्ये येऊन तुम्ही जर एखाद्या लोअर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन इतर खर्च, हॉस्टेल खर्च, मेसचा खर्च या गोष्टी करणार असाल तर त्याऐवजी तुम्ही लोकल कॉलेजेस का बघत नाहीत. त्यामुळे माझी स्टेप नंबर 3 असणार आहे, प्रेफर लोकल कॉलेजेस. जर पर्सेंटाईल खरंच कमी येत असेल, वाटतंय की मला पुण्यामध्ये एकदम आउटसाईड लो कॉलेजेस मिळते किंवा मुंबईमध्ये लो कॉलेजेस मिळते, तर तुमच्या जी जवळची कॉलेजेस आहेत, लोकल कॉलेजेस तुमच्या जिल्ह्यामधील, तालुक्यामधील जे ठीकठाक आहेत, प्लेसमेंट वगैरे ठीकठाक आहेत, आणि मेन म्हणजे विशेष काय असतं, या कॉलेजेसबद्दल तुम्हाला माहिती असतं. आता विचार करा, एखादा विद्यार्थी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ज्यावेळी पुण्यात येतोय, त्याला त्या कॉलेजची रियालिटी माहितीच नाही आहे. 1-2 वर्षापूर्वी एक उदाहरण आहे की विद्यार्थी, सांगलीचा विद्यार्थी होता तो, आणि त्या विद्यार्थ्याला पुण्यामध्ये एक ठीकठाक कॉलेजमध्ये लो कॉलेजमध्ये भेटलं. नंतर 2 महिन्यांनी त्या विद्यार्थ्याचा कॉल आला होता की दादा फॅकल्टीसुद्धा नीट नाही आहे, फॅकल्टी सतत चेंज होत असते, त्यामुळे ती फॅकल्टी एकतर नीट शिकवत नाही, सिलेबस व्यवस्थित कवर होत नाही, एक्झामच्या टायमिंगला सगळं फक्त आणि फक्त कॉलेजेस काय करतात, सगळ्या विद्यार्थ्यांना पासिंग वगैरे करून टाकते. बाकी जे कल्चर वगैरे आहे ते काहीही नाही आहे, कोडिंग कल्चर वगैरे, अकॅडमिक्स नीट नाही आहे. मग विद्यार्थ्यांना पुन्हा रिपीट केलं. गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना पुन्हा रिपीट करून एक्झाम देऊन आज तो विद्यार्थी PCSOEमध्ये शिकतोय. म्हणजे विचार करा की ही गोष्ट विद्यार्थ्यांना तुम्हाला समजून घेण्याची खूप गरजेची आहे. ज्यावेळी तुम्ही म्हणता ना मला CS हवं आहे, IT हवं आहे, एखाद्या लो कॉलेजमध्ये फीज वगैरे भरून, हॉस्टेल फीज, मेस फी भरून पॅरेंट्सवरती इकॉनॉमिकली प्रेशर देण्याऐवजी जर तुम्ही लोकल कॉलेजेस तुमच्या आसपास जे आहेत, जर तुमचा स्कोर कमी असेल तर का, जर तुम्हाला इकॉनॉमिकली जर तुम्हाला वाटतं की माझा स्कोर खरंच खूप कमी आहे, तर लो कॉलेजमध्ये पुण्यामध्ये, मुंबईमध्ये शिकण्याऐवजी लोकल कॉलेजेसला सुद्धा तुम्ही प्रेफर करावं असं मला वाटतं. हा एक ऑप्शन B मी तुमच्यासोबत ठेवतोय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, जर तुम्हाला चांगल्या ब्रँचेसमध्ये, उदाहरणार्थ पर्सेंटाईल कमी येते, मार्क्स कमी येते आणि टॉप कॉलेजेसमध्येच हवे आहे ना, तर तुम्ही काय करू शकता, तर अल्टरनेट ब्रँचेससुद्धा ऑप्शन ठेवता. फक्त CS आणि IT हा अट्टहास धरू नका, कारण का मी स्वतः या बॅकग्राऊंडमधून आहे, त्यामुळे सांगतोय CS IT सोबत तुम्ही इतरसुद्धा ऑप्शन निवडू शकता. कारण का CSITचा कट ऑफ जरा जास्तच असतो. मग इतर ब्रँचेस कोणते आहेत, मग आता टेक ब्रँचेसमध्ये डेटा सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ मशीन लर्निंग आहे, त्याच्यानंतर जे IoT ब्रँचेस आहेत, आता मुंबई साईडला वगैरे IoT ब्रँचेस वगैरे, त्यानंतर कॉम्प्युटर विथ इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, अशा ज्या ब्रँचेस आहेत यासुद्धा टेक ब्रँचेसच आहेत. त्याच्यात तो इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, या ब्रँचेससुद्धा आपण कन्सिडर करावे असं मला वाटतं. कारण का फक्त CSIT म्हणताय, एकतर मान्य आहे की आपला स्कोर थोडा कमी येतोय, मग या स्कोरवरती एखाद्या लो कॉलेजमध्ये या CSIT घेण्याऐवजी त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्याच कॉलेजमध्ये किंवा त्याच्यापेक्षा 2 स्टेपनं चांगल्या कॉलेजमध्ये जर आपण ब्रँच थोडी कॉम्प्रोमाइज केली तर चांगलं येऊ शकतं ना, हे एक मला तुम्हाला सांगायचं आहे. आता आणखीन एक पॉईंट काय येतो की लो कॉलेजमध्ये CS घ्यायचं की एका चांगल्या कॉलेजमध्ये ENTC घ्यायचं. तुम्हाला जेन्युइनली सांगायचं म्हटलं तर लो कॉलेज म्हणजे काय, खरं तर त्या कॉलेजची व्यवस्थित माहिती घेणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण काय करतो, फक्त कॉलेजच्या वेबसाईटवरचा डेटा वाचवतो, ते कोणकोणत्या साईट्स असतात गुगलवरच्या त्यांच्यावरून डेटा रीड करतो, वाटतं का कॉलेज खूप चांगलं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये त्याची सिच्युएशन वेगळी असते. मग त्या कॉलेजला आपण एकतर व्हिजिट केलेलं नसतं आणि ज्यावेळी फर्स्ट इयरला जातो ना त्यावेळी आपला जो काय बोलतात की आपले दुरून डोंगर साजरे तशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच आपण खूप चांगलं बघितलेलं असतं वेबसाईटवरती, परंतु ॲक्च्युअलमध्ये ते कॉलेज नसतं. सांगण्याचा
तात्पर्य इतकंच आहे की लो कॉलेजमध्ये CS घेण्याऐवजी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ENTC वगैरे भेटत असेल, कारण का ENTCचा कट ऑफ कम्पॅरेटिव्हली CS पेक्षा 2-3% कमी असतो, मग घ्यायला काय हरकत आहे, हे माझं म्हणणं आहे. या गोष्टीवर सुद्धा तुम्ही विचार करावा असं वाटतं. कारण तर आय होप आणि शेवटची स्टेप राहते की लो स्कोरवरती जर CSIT घ्यायचं असेल तर स्पॉट ॲडमिशन्स आहेत, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. आता जे लोअर कॉलेजेस आहे स्पॉट ॲडमिशन इन्स्टिट्यूट लेवल सीट्स काही कंडक्ट करत नाही, डायरेक्टली ज्या सीट्स आहेत त्या मॅनेजमेंट कोटामध्ये कन्वर्ट करून टाकतात. मात्र काही चांगली कॉलेजेस पण आहेत महाराष्ट्रामध्ये जी या सीट्स कंडक्ट करतात. मग जरी स्कोर जरी कमी आला तरी हा एक ऑप्शन तुमच्यासोबत आहे. त्यामुळे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं होतं की भलेही तुमचा जरी स्कोर कमी असेल तरी CSIT जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काही ऑप्शन्स आहेत, प्लॅन्स आहेत, बॅकअप प्लॅन्स आहेत, ते तुम्हाला समजावून सांगणं खूप गरजेचं होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ असेल ना, कमेंट सेक्शनमध्ये कळवा, नक्की मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.